मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। काल माघ पौर्णिमेचा दिवस होता। माघ या महिन्याचा संबंध विशेषत्वानं नद्या, सरोवर आणि जलस्रोतांशी असतो असं मानलं जातं। आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की माघे निमग्नाः सलिले सुशीते विमुक्त पापाः त्रिदिवम प्रयांती। याचा अर्थ असा आहे की माघ महिन्यामध्ये कोणत्याही पवित्र जलाशयामध्ये स्नान करणं पवित्र मानलं जातं। जगातल्या प्रत्येक समाजामध्ये नदीशी संबंधित काही ना काही परंपरा असतातच। नदीकाठच्या भागांमध्येच अनेक संस्कृती विकसित झाल्या आहेत। आपली संस्कृती हजारो वर्षांची असल्यामुळे तिचा विस्तार आपल्या इथे खूप जास्त झाला आहे। भारतात असा एकही दिवस जात नाही की त्या दिवशी देशाच्या कोणत्या न कोणत्या कानाकोपऱ्यात पाण्याशी संबंधित एखादा उत्सव सण साजरा होत नाही। माघातल्या दिवसांमध्ये तर लोक आपलं घर, परिवार, घरातल्या सुख सुविधा सोडून संपूर्ण महिनाभर नदी किनारी कल्पवास करण्यासाठी जातात। यंदा हरिद्वारमध्येही कुंभ होत आहे। आपल्यासाठी जल म्हणजे जीवन आहे, विश्वास आहे आणि विकासाची प्रणाली सुद्धा आहे। एक प्रकारे पाणी हे परिसापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहे। असं म्हटलं जातं की लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं। त्याचप्रमाणे पाण्याचा स्पर्श जीवनासाठी आवश्यक आहे, विकासासाठीही आवश्यक आहे। मित्रांनो, माघ महिना आणि पाणी यांचा संबंध जोडला जाण्यामागे कदाचित आणखी एक कारण असू शकेल। माघानंतरच थंडी कमी होत जाते आणि उन्हं चढायला लागतात। त्यामुळे पाण्याच्या बचतीसाठी आपण आतापासूनच प्रयत्न सुरू केले पाहिजेत। काही दिवसानंतर म्हणजे 22 मार्चला जागतिक जल दिन येत आहे। उत्तर प्रदेशातल्या आराध्याजी यांनी मला लिहिलं आहे की जगात कोट्यवधी लोकांना आपल्या जीवनाचा खूप मोठा काळ पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठीच घालवावा लागतो। पाण्याविना सर्व काही व्यर्थ असं उगाच म्हटलेलं नाही। पाणी संकट सोडवण्यासाठी एक खूप चांगला संदेश पश्चिम बंगालमधल्या उत्तर दिनाजपूर इथल्या सुजितजी यांनी मला पाठवला आहे। सुजितजी यांनी लिहिलं आहे की निसर्गानं पाण्याच्या रूपानं आपल्या सर्वांना एक सामूहिक भेट दिली आहे। त्यामुळे ती भेट जपून खर्च करण्याची जबाबदारीही सामूहिक आहे। हे तर अगदी खरं आहे की ज्याप्रमाणे भेट सामूहिक आहे त्याप्रमाणे ती भेट सांभाळण्याची जबाबदारीही सामूहिक आहे। सुजितजी यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे। नदी, तलाव, सरोवर, पावसाचं अथवा जमिनीतलं असं सर्व पाणी प्रत्येकासाठी आहे। मित्रांनो, एकेकाळी गावामध्ये असलेल्या विहिरी, गावतळी यांची देखभाल सर्व गावकरी मिळून करत असत। आताही असाच प्रयत्न तामिळनाडूतल्या तिरुवन्नामलाई इथं होत आहे। इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या विहिरी संरक्षित करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। हे लोक आपल्या भागातल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या सार्वजनिक विहिरी पुनरुज्जीवित करत आहेत। मध्य प्रदेशातल्या अगरोथा गावातल्या बबिता राजपूतजी जे काही करत आहेत त्यापासून आपल्या सर्वांनाच प्रेरणा मिळेल। बबिताजींचं गाव बुंदेलखंडात आहे। त्यांच्या गावाजवळच आधी एक खूप मोठा तलाव होता। तो तलाव सुकून आटून गेला। त्यांनी गावातल्याच इतर महिलांना सोबत घेऊन त्या तलावापर्यंत पाणी घेऊन जाण्यासाठी एक कालवा बनवला। या कालव्याच्या माध्यमातून पावसाचं पाणी थेट तलावामध्ये जायला लागलं। आता हा तलाव पाण्यानं भरलेला असतो। मित्रांनो, उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये राहणारे जगदीश कुनियालजी यांनी केलेल्या कामातूनही खूप काही शिकता येणार आहे। जगदीशजी यांचं गाव आणि आजूबाजूचा परिसर पाण्याची गरज भागवण्यासाठी नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून होता। पण काही वर्षांपूर्वीच हे नैसर्गिक स्रोत आटून गेले। यामुळे त्यांच्या संपूर्ण भागामध्ये पाण्याचं संकट अधिकाधिक बिकट होत गेलं। जगदीशजी यांनी या संकटावर उत्तर म्हणून वृक्षारोपण करण्याचा दृढ निश्चय केला। त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये गावातल्या लोकांना सोबत घेऊन हजारो वृक्षांची लागवड केली आणि आज त्यांच्या भागामध्ये जो आटलेला जलस्रोत होता
तो आता पुन्हा पाण्यानं भरला आहे. मित्रांनो, पाण्याच्या बाबतीत आपण अशा पद्धतीनं आपली सामूहिक जबाबदारी जाणून घेतली पाहिजे. भारताच्या बहुतांश भागांमध्ये मे जून मध्ये पावसाला सुरुवात होते. आपल्या परिसरातल्या जलस्रोतांची स्वच्छता करण्यासाठी आणि येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी आपण सर्वजण आतापासूनच 100 दिवसांचं एखादं अभियान सुरू करू शकतो का, हाच विचार करून आता काही दिवसातच जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनंही जलशक्ती अभियान म्हणजेच कॅच द रेन सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाचा मूलमंत्र आहे कॅच द रेन व्हेर इट फॉल्स व्हेन इट फॉल्स. या मोहिमेसाठी आपण आतापासूनच काम सुरू करूया. आपल्याकडे आधीपासूनच ज्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली आहेत त्यांची दुरुस्ती करून घ्यायची आहे. गावांची, तलावांची, तळ्यांची स्वच्छता करून घेऊ. जलस्रोतांपर्यंत जात असलेल्या पाण्यामध्ये जर कुठे अडथळे येत असतील तर ते दूर करूया आणि त्यामुळे जास्तीत जास्त पावसाच्या पाण्याचा संचय आपण करू शकू. माझ्या प्रिय देशवासियांनो, ज्यावेळी माघ महिना आणि त्याच्या आध्यात्मिक सामाजिक महत्वाची चर्चा होते त्यावेळी ती चर्चा एका नावाशिवाय पूर्णच होत नाही. हे नाव आहे संत रविदासजी यांचं. माघ पौर्णिमेला संत रविदासजी यांची जयंती असते. आजही संत रविदासजींचे शब्द, त्यांचं ज्ञान आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांनी म्हटलं होतं की एकई माती के सब भांडे, सबका एकौ सिरजनहार, रविदास व्यापै एकई घट भीतर, सबको एकई घडे कुम्हार. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वजण एकाच मातीनं बनलेली भांडी आहोत. आपल्या सर्वांना एकानंच घडवलंय. संत रविदासजी यांनी समाजामध्ये असलेल्या विकृतीविषयी नेहमीच मोकळेपणानं आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. त्यांनी त्या विकृती समाजासमोर मांडल्या, त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मार्ग दाखवला आणि म्हणूनच मीराजी यांनी रविदास यांच्याविषयी म्हटलं होतं, गुरु मिलिया रैदास दिन्ही ज्ञान की गुटकी. हे माझं भाग्य आहे की संत रविदास यांचं जन्मस्थान असलेल्या वाराणसी या भागाशी माझा खूप मोठा संबंध आहे. संत रविदासजी यांनी जीवनामध्ये गाठलेली आध्यात्मिक उंची आणि त्यांच्या ठायी असलेली अपार ऊर्जा यांचा अनुभव मी वाराणसी या तीर्थक्षेत्री घेतला आहे. मित्रांनो, रविदासजी सांगतात, करम बंधन में बंध रहियो, फल की ना तज्जियो आस, कर्म मानुष का धर्म है, सत भाखे रविदास. याचा अर्थ असा की आपण निरंतर आपलं कर्म करत राहिलं पाहिजे, मग त्याचं फळ तर नक्कीच मिळेल. म्हणजेच कर्मानं सिद्धी साध्य होतेच होते. संत रविदास यांची आणखी एक गोष्ट आजच्या युवा वर्गानं जरूर शिकली पाहिजे. युवकांनी कोणतंही काम करताना स्वतःला जुन्या पद्धती रीती यांच्यामध्ये अडकून घेता कामा नये. आपल्या जीवनात नेमकं कोणतं काम करायचंय हे स्वतःच ठरवावं. कामाची पद्धतही आपण स्वतःच निश्चित करावी आणि आपलं उद्दिष्टही स्वतःच ठरवावं. जर आपली सतत विवेक बुद्धी आणि आत्मविश्वास दृढ असेल तर मग तुम्हाला जगातल्या कोणत्याही गोष्टींना घाबरण्याची गरज नाही. असं मी अशासाठी सांगतोय कारण कित्येक वेळा आमचा युवा वर्ग पूर्वापार चालत आलेल्या विचारांच्या दबावाखाली स्वतःच्या मनाजोगतं काम करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला कधीही नवा विचार करणं, नवीन काही काम करणं यासाठी संकोच वाटता कामा नये. याचप्रमाणे संत रविदासजी यांनी आणखी एक महत्वपूर्ण संदेश दिला आहे. हा संदेश आहे तो म्हणजे आपल्या पायावर उभं राहणं. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण दुसऱ्या कुणावर तरी अवलंबून राहावं हे तर अजिबात बरोबर नाही. जे काही जसं आहे तसं सुरू राहावं असं रविदासजींना कधीच वाटत नव्हतं. आणि आज आपण पाहतो की देशातले युवकही असा विचार कधीच करणार नाहीत. आज जेव्हा देशातल्या युवकांमध्ये मी नवसंकल्पनांचा जोम पाहतो त्यावेळी वाटतं की आमच्या युवकांविषयी संत रविदासजींना नक्कीच अभिमान वाटला असता. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज राष्ट्रीय विज्ञान दिवस सुद्धा आहे. आजचा दिवस भारताचे महान वैज्ञानिक डॉक्टर सी.व्ही. रमनजी यांनी शोधून काढलेल्या रमन इफेक्टला समर्पित आहे. केरळच्या योगेश्वरनजी यांनी नमो ॲपवर लिहिलं आहे की रमन इफेक्टच्या शोधामुळे संपूर्ण विज्ञानाची दिशाच बदलली होती.
याबाबत एक खूप चांगला संदेश मला नाशिकच्या स्नेहिलजी यांनीही पाठवला आहे. स्नेहिलजी यांनी लिहिलंय की आपल्या देशात अगणित संशोधक आहेत ज्यांच्या योगदानाशिवाय विज्ञानामध्ये इतकी प्रगती झाली नसती. आपल्याला जगातल्या इतर वैज्ञानिकांची माहिती असते तशीच आपण भारतातल्या संशोधकांची माहितीही जाणून घेतली पाहिजे. मी सुद्धा मन की बातच्या या श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या मताशी सहमत आहे. मलाही असंच वाटतं की आपल्या युवकांनी भारतातल्या संशोधकांचा इतिहास, त्यांनी केलेलं कार्य यांची माहिती जाणून घ्यावी, समजून घ्यावी आणि त्यांच्याविषयी भरपूर वाचावं. मित्रांनो, ज्यावेळी आपण विज्ञानाबाबत बोलतो त्यावेळी लोकांना अनेकदा भौतिक रसायनशास्त्र अथवा प्रयोगशाळा यांच्यापुरता हा विषय मर्यादित आहे असं वाटतं. मात्र विज्ञानाचा विस्तार त्यापेक्षा खूप प्रचंड आहे आणि आत्मनिर्भर भारत अभियानात तर विज्ञानाच्या शक्तीचं खूप मोठं योगदानही आहे. आपण विज्ञानाला लॅब टू लँड असा मंत्र मानून पुढे गेलं पाहिजे. या संदर्भात हैदराबादच्या चिंतला व्यंकट रेड्डी यांचं उदाहरण देता येईल. रेड्डीजी यांच्या एका डॉक्टर मित्रानं त्यांना एकदा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि त्याचे धोके याविषयी सांगितलं. रेड्डीजी शेतकरी आहेत. त्यांनी या समस्येवर उपाययोजना म्हणून आपण काय करू शकतो यावर विचार करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी खूप परिश्रम केले. गहू तांदूळ या पिकांचे व्हिटॅमिन डी युक्त वाण विकसित केले. याच महिन्यामध्ये जिनिव्हाच्या जागतिक बौद्धिक संपदा संघटनेकडून त्यांनी विकसित केलेल्या पिकांच्या वाणांचं स्वामित्व हक्क पेटंटही त्यांना मिळालं आहे. हे आमच्या सरकारचं मोठं भाग्य आहे की सरकारनं चिंतला व्यंकट रेड्डीजी यांना गेल्या वर्षी पद्मश्रीचा पुरस्कार देऊन गौरवलं होतं. अशाच अनेक नवसंकल्पना वास्तवात आणून लडाखचे उर्गेन फुत्सौग काम करत आहेत. उर्गेनजी एवढ्या उंच स्थानीही सेंद्रिय पद्धतीनं शेती करून जवळपास 20 प्रकारची पिकं घेतात. चक्राकार पद्धतीनं ते शेती करतात. म्हणजेच एका पिकाच्या वाया जाणाऱ्या कचऱ्याचा ते दुसऱ्या पिकासाठी खत म्हणून वापर करतात. आहे की नाही कमालीची बाब? याच पद्धतीनं गुजरातमधल्या पाटण जिल्ह्यात कामराजभाई चौधरी यांनी घरामध्येच शेवग्याचं अतिशय चांगलं बियाणं विकसित केलं आहे. शेवग्याला काही लोक सरगवा, मोरिंगा असं म्हणतात, ड्रमस्टिक असंही म्हणतात. जर चांगलं बियाणं असेल तर झाडाला खूप शेवग्याच्या शेंगा लागतात. शेंगांचा दर्जाही चांगला असतो. आपल्या शेवगाच्या शेंगा आता तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाठवून ते आपलं उत्पन्नही वाढवत आहेत. मित्रांनो, आजकाल चिया सीड्स हे नाव तुम्ही खूप ऐकलं असेल. आरोग्याविषयी जे जागरूक आहेत त्या लोकांना चिया सीडचं महत्त्व वाटतं आणि जगभरातूनही त्याला खूप मोठी मागणी आहे. भारतात बहुतांश प्रमाणात चिया सीड बाहेरून मागवलं जातं. परंतु आता चिया सीड्सच्या बाबतीत आत्मनिर्भर बनण्याचा संकल्पही अनेक लोकांनी केला आहे. अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथल्या हरिश्चंद्रजी यांनी चिया सीड्सची शेती सुरू केली आहे. चिया सीड्सच्या शेतीमुळे त्यांच्या कृषी उत्पन्नात वाढ होणार आहे आणि आत्मनिर्भर भारत अभियानालाही मदत मिळणार आहे. मित्रांनो, कृषी कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचेही अनेक प्रयोग देशभरामध्ये यशस्वी होत आहेत. जसं मदुराईच्या मुरुगेसनजी यांनी केळ्याच्या कचऱ्यापासून दोरखंड बनवण्याचं यंत्र तयार केलं आहे. मुरुगेसनजी यांच्या या नवसंकल्पनेमुळे पर्यावरण आणि कचरा यांच्या समस्येवर उपाय मिळणार आहेत. तसंच शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न कमवण्याचा मार्गही मिळणार आहे. मित्रांनो, मन की बातच्या श्रोत्यांना इतक्या सर्व लोकांविषयी माहिती देण्यामागे माझा हेतू हाच आहे की आपण सर्वांनी या वेगळं काम करणाऱ्या लोकांकडून प्रेरणा घ्यावी. ज्यावेळी देशाचा प्रत्येक नागरिक आपल्या जीवनात विज्ञानाचा विस्तार करेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये तो करेल, त्यावेळी प्रगतीचे मार्गही मुक्त होणार आहेत आणि देश आत्मनिर्भर बनणार आहे. अशा अनेक गोष्टी देशाचा प्रत्येक नागरिक करू शकतो असा मला विश्वास आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, कोलकाताचे रंजनजी यांनी आपल्या पत्रात खूप चांगला आणि मूलभूत म्हणावा असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्याचबरोबर एका चांगल्या पद्धतीनं त्या प्रश्नाला उत्तर देण्याचाही प्रयत्न केला आहे. रंजनजी यांनी लिहिलंय की जेव्हा आपण आत्मनिर्भर होण्याबाबत बोलतो तेव्हा त्याचा आमच्यासाठी नेमका अर्थ काय असतो. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनीच पुढे लिहिलंय की आत्मनिर्भर भारत अभियान केवळ सरकारी धोरण नाही तर एक राष्ट्रीय चैतन्य आहे.
त्यांना असं वाटतं वो मानते हैं की आत्मनिर्भर होण्याचा अर्थ असा आहे का अर्थ है की आपल्या नशिबाचा निर्णय आपण स्वतः करणं. याचाच अर्थ आपण स्वतःच आपले भाग्य विधाता होणं. रंजन बाबू की रंजन बाबू यांचं म्हणणं अगदी 100% योग्य आहे. त्यांचं हेच म्हणणं पुढे नेत मी असंही म्हणेन की आत्मनिर्भरतेची पहिली अट असते होती है आपल्या देशाच्या वस्तूंविषयी, मालाविषयी अभिमान बाळगणं. देश के आपल्या देशातल्या लोकांनी बनवलेल्या वस्तूंचा अभिमान वाटणं. जब प्रत्येक ज्यावेळी प्रत्येक देशवासियाला असा अभिमान वाटेल त्यावेळी देशवासीय त्या वस्तूशी जोडला जाईल आणि मग आत्मनिर्भर भारत बनेल. तेव्हा मग ते फक्त एक आर्थिक अभियान न राहता एक राष्ट्रीय चैतन्य बनेल. जब आसमान ज्यावेळी आपण आकाशामध्ये आपल्या देशामध्ये बनवलेल्या तेजस लढाऊ विमानांची उत्तुंग भरारी आणि साहसी चित्तथरारक प्रात्यक्षिकं पाहतो, ज्यावेळी भारतामध्ये बनलेले रणगाडे, भारतामध्ये बनवलेली क्षेपणास्त्र आपला गौरव वाढवतात, देशों में ज्यावेळी समृद्ध देशांमध्ये आपण मेट्रो ट्रेनमध्ये मेड इन इंडिया असा शिक्का असलेले कोच पाहतो, ज्यावेळी डझनभर देशांमध्ये मेड इन इंडिया कोरोनाची लस पोहोचताना आपण पाहतो, माथा त्यावेळी आमची मान अभिमानानं अधिक उंचावते. ऐसा ही नहीं है. असं काय नाहीये की मोठमोठ्या गोष्टींमुळेच भारताला आत्मनिर्भरता येईल. भारत में भारतामध्ये बनणारे कपडे, भारत के भारतातल्या प्रतिभावंत कारागिरांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू, भारतातली इलेक्ट्रॉनिक उपकरणं, भारतात बनणारे मोबाईल, हर क्षेत्र में प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला गौरव वाढवायचा आहे. जब हम इसी ज्यावेळी आपण असा विचार करून पुढची वाटचाल करू, सही मायने त्याच वेळी खऱ्या अर्थानं देश आत्मनिर्भर बनणार आहे. आणि मित्रांनो, मला आनंद होतोय की आत्मनिर्भर भारताचा हा मंत्र देशातल्या गावागावांमध्ये पोहोचतोय. बिहार के बिहारमधल्या बेतियामध्येही असंच झालं आहे. जिसके बारे याविषयीची माहिती मला प्रसार माध्यमांमधून वाचायला मिळाली. में रहने वाले बेतियाचे रहिवासी प्रमोदजी दिल्ली में दिल्लीत एका LED बल्ब बनवणाऱ्या कारखान्यात तंत्रज्ञ म्हणून काम करायचे. फैक्ट्री में काम करते थे. कारखान्यात काम करत असताना त्यांनी ही संपूर्ण निर्मिती प्रक्रिया व्यवस्थित समजून घेतली. बहुत बारीकी से समझा. पण कोरोनाच्या काळात कोरोना के दौरान प्रमोदजी यांना त्यांच्या घरी परत जावं लागलं. लौटना पड़ा. पण तुम्हाला माहिती आहे की प्रमोदजींनी घरी परत आल्यावर काय केलं? उन्होंने खुद त्यांनी LED बल्ब तयार करण्याचा स्वतःचा एक छोटासा कारखाना सुरू केला. उन्होंने त्यांनी या कामात आपल्या परिसरातल्या काही तरुणांना सोबत घेतलं आणि काही महिन्यांमध्येच कारखान्यात काम करणारा एक कामगार, ते कारखान्याचा मालक असा प्रवास पूर्ण केला, तोही आपल्या स्वतःच्या घरात राहून. एक और अजून एक उदाहरण आहे यूपी के उत्तर प्रदेशातील गढमुक्तेश्वर मधलं. मुक्तेश्वर गढमुक्तेश्वर इथं राहणाऱ्या संतोषजी लिखा है. यांनी कोरोना काळातल्या संकटाचं रूपांतर संधीत कसं केलं आपदा हे एका पत्राद्वारे आम्हाला कळवलं. संतोष जी के संतोषजी यांचे पूर्वज हुशार कारागीर होते. चटाई ते चटई बनवायचे. करते थे. कोरोना के कोरोना काळात जेव्हा सर्व कामकाज ठप्प झालं इन लोगों तेव्हा या लोकांनी बड़ी ऊर्जा उत्साहानं आणि जोमानं चटया बनवण्याचं काम सुरू केलं. जल्द ही अगदी अल्पावधीतच त्यांना केवळ उत्तर प्रदेशमधूनच नव्हे तर इतर राज्यांकडूनही त्यांच्या चटयांना मागणी वाढू लागली. संतोष जी संतोषजींनी असंही सांगितलंय इससे की या भागातल्या शेकडो वर्ष जुन्या सुंदर कलेला यामुळे एक नवीन पाठबळ मिळालं आहे. मिली है. साथियों, मित्रांनो, देश देशभरात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे लोक आत्मनिर्भर भारत अभियानात अशाच प्रकारे आपलं योगदान देत आहेत. अपना योगदान दे रहे हैं. आज ही एक सर्वसामान्यांच्या हृदयात प्रसवणारी भावना बनली आहे. दिलों में प्रवाहित हो रहा है. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी नमो ॲपवर गुडगाव इथे राहणारे मयूर यांची एक मनोरंजक पोस्ट पाहिली. वे पैशन ते निस्सीम पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमी आहेत. मयूर जी ने मयूरजींनी लिहिलंय की मी तर हरियाणात राहतो, पण तुम्ही आसाम आणि विशेषतः काझीरंगा इथं राहणाऱ्या लोकांविषयी बोलावं अशी माझी इच्छा आहे. काजीरंगा के लोगों की चर्चा करें. मुझे लगा मला वाटलं की मयूरजी तिथे गौरवास्पद असणाऱ्या गेंड्यांबद्दल बोलतील, गौरव कहा जाता है. पण त्यांनी मयूर जी ने काझीरंगामधल्या वॉटर फाउल्सच्या वाढलेल्या संख्येबद्दल आसामच्या लोकांचं कौतुक करण्याबद्दल सांगितलंय. सराहना के लिए कहा है. वॉटर फाउल्सला सोप्या शब्दात काय म्हणतात याचा मी शोध घेत होतो तेव्हा मला एक शब्द सापडला, मिला पाण पक्षी. ऐसे असे पक्षी ज्यांची घरटी झाडांवर नाही पेड़ों पर नहीं तर पाण्यावर असतात, जसे बदकं वगैरे. काजीरंगा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प प्राधिकरण
मागील काही काळापासून पाण पक्ष्यांची वार्षिक गणना करत आहेत। या गणनेत पाण पक्ष्यांची संख्या आणि त्यांचं आवडतं निवासस्थान यांची माहिती मिळते। 2-3 आठवड्यांपूर्वी पुन्हा सर्वेक्षण केलं होतं। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी पाण पक्ष्यांची संख्या सुमारे 175% वाढली आहे, हे जाणून तुम्हालाही आनंद होईल। या गणनेदरम्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पक्ष्यांच्या एकूण 112 प्रजाती पाहायला मिळाल्या। यापैकी 58 प्रजाती युरोप, मध्य आशिया आणि पूर्व आशियासह जगाच्या विविध भागांमधून आलेले हिवाळी स्थलांतरित पक्षी आहेत। यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात जलसाठा असण्यासोबतच मानवी हस्तक्षेप फारच कमी आहे। तरीही काही ठिकाणी सकारात्मक मानवी हस्तक्षेप देखील खूप महत्त्वाचा असतोच। आसामचे जादव पायेंग यांचीच गोष्ट पहा। आपल्यातल्या काही लोकांना त्यांच्याबद्दल माहिती सुद्धा असेल। त्यांच्या कामांसाठी त्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे। श्री जादव पायेंग यांनी आसाममधल्या मजुली बेटात सुमारे 300 हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण कार्यात सक्रिय योगदान दिलं आहे। ते वन संवर्धनासाठी काम करतात, तसंच ते लोकांना वृक्षारोपण आणि जैव विविधता संवर्धनासाठी प्रेरित सुद्धा करतात। मित्रांनो, आसाममधली मंदिरं सुद्धा निसर्ग संवर्धनात आपली स्वतःची एक वेगळी भूमिका बजावत आहेत। जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर लक्षात येईल, इथल्या प्रत्येक मंदिराच्या परिसरात तुम्हाला एक तरी तलाव दिसेलच। हाजो येथील हयाग्रीव मधेब मंदिर, सोनितपूर येथील नागाशंकर मंदिर आणि गुवाहाटी येथील उग्रतारा मंदिराच्या जवळ अशी अनेक तळी आहेत। या तळ्यांचा उपयोग कासवांच्या नामशेष होत असलेल्या प्रजातींचं संरक्षण करण्यासाठी केला जात आहे। आसाममध्ये कासवांच्या सर्वाधिक प्रजाती आहेत। मंदिरांमधले हे तलाव कासवांचं संवर्धन, प्रजनन आणि प्रशिक्षण यासाठी एक उत्कृष्ट स्थान बनू शकतात। माझ्या प्रिय देशवासियांनो, काही लोकांना असं वाटतं की नवनिर्मितीसाठी वैज्ञानिक असणं आवश्यक आहे, तर काहींना असं वाटतं की इतरांना काहीतरी शिकवण्यासाठी स्वतः शिक्षक असणं गरजेचं आहे। पण या विचारांना आव्हान देणारी लोक नेहमीच कौतुकाला पात्र असतात। आता हेच बघा, एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला सैनिक बनण्याचं प्रशिक्षण देत असेल तर तो स्वतः सैनिक असणं आवश्यक आहे का? तुम्ही विचार करत असाल, हो आवश्यक आहे। पण इथेच थोडीशी कलाटणी आहे। कमलकांत यांनी माय गोवर एक मीडिया रिपोर्ट सामायिक केला आहे, ज्यामध्ये त्यांनी काहीतरी वेगळंच म्हटलंय। ओदिशाच्या अरखुडामध्ये एक गृहस्थ आहेत, नायक सर। त्यांचं खरं नाव आहे सिलू नायक, पण सर्वजण त्यांना नायक सर म्हणतात। वास्तविक ते मॅन ऑन अ मिशन आहेत। सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना ते विनामूल्य प्रशिक्षण देतात। नायक सरांच्या संघटनेचं नाव महागुरु बटालियन असं आहे। इथे शारीरिक तंदुरुस्तीपासून ते मुलाखतीपर्यंत आणि लेखनापासून ते प्रशिक्षणापर्यंत सर्व गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं। हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांनी ज्या लोकांना प्रशिक्षण दिलं आहे त्यांनी भूदल, नौदल, हवाई दल, सीआरपीएफ, बीएसएफ यासारख्या दलांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे। सिलू नायक यांनी स्वतः ओदिशा पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न केला होता, पण त्यांना यश मिळालं नाही। असं असूनही त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे अनेक तरुणांना देशसेवेसाठी पात्र केलं आहे। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल। चला, आपण सर्वजण नायक सरांना आपल्या देशासाठी आणखी नायक तयार करण्यासाठी शुभेच्छा देऊया। मित्रांनो, कधी कधी अगदी छोटे आणि साधे प्रश्न देखील आपलं मन विचलित करतात। हे प्रश्न फार काही खूप मोठे नसतात, अगदी सोपे असतात,
तरी देखील ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात. काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या अपर्णा रेड्डी यांनी मला असाच एक प्रश्न विचारला होता. उन्होंने कहा तुम्ही इतकी वर्ष पंतप्रधान आहात, इतकी वर्ष मुख्यमंत्री होता, तुम्हाला असं कधी वाटतं का की काहीतरी उणीव राहिली आहे? अपर्णा जी का सवाल अपर्णाजी यांचा प्रश्न अगदी सोपा पण तितकाच कठीण आहे. या प्रश्नावर मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक उणीव नक्की राहिली आहे. दुनिया जगातली सर्वात जुनी भाषा तामिळ शिकण्यासाठी मी जास्त प्रयत्न करू शकलो नाही. मी तामिळ शिकू शकलो नाही. एक ऐसी जगभरात लोकप्रिय असलेली ही एक सुंदर भाषा आहे. लोकप्रिय है. अनेकांनी मला तामिळ साहित्याचा दर्जा आणि त्यातल्या कवितांच्या सखोल भावार्थाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. बहुत कुछ बताया है. आपली संस्कृती आणि अभिमानाचं प्रतीक असणाऱ्या अशा अनेक भाषा भारतामध्ये आहेत. भाषेबद्दल बोलत असताना मला तुम्हाला एक छोटीशी मनोरंजक क्लिप ऐकवायची आहे. साझा करना चाहता हूँ. भवतां सर्वेषां हार्दं हार्दं स्वागतम् अस्ति. एकता मूर्त्याः दक्षिणतः सातपुला पर्वतमाला अस्ति. एकता मूर्त्याः वामतः विंध्याचल पर्वतमाला अस्ति. एकता मूर्त्याः नर्मदा नदीस्य उपरि भागे वर्तते. अहम् एकता मूर्त्याः कार्यकर्ता अस्ति. सरदार वल्लभभाई पटेलः लोहपुरुषः इति उच्यते. दरअसल आता तुम्ही जे ऐकलं ते सरदार पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल एक गाईड लोकांना संस्कृत भाषेतून माहिती देत आहे. आपल्याला हे ऐकून आनंद वाटेल की केवडियामध्ये 15हून अधिक गाईड आहेत जे अस्खलित संस्कृत भाषेतून लोकांना माहिती देतात. गाइड करते हैं. अब मैं आपको आता मी तुम्हाला आणखी एक आवाज ऐकवतो. ब्रह्मचारी कंदुकम प्रक्षिप्तवान तदा शास्त्रा संस्थात महाविद्यालय से दल नायक अखिलेश पांडेय तीव्र गत्या कर्म फलतेन कंदुकम तालितम तदा आकाश मार्गेण उद्दीयन कंदुकम सीमा रेखातः बहिर्गतम खंड धावना तेषां कोशे खंड धावना. आप भी इसे सुनकर हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. दरअसल हे संस्कृत मधून केलेलं क्रिकेटचं धावतं समालोचन आहे. एक कमेंट्री है. वाराणसी वाराणसीमध्ये संस्कृत महाविद्यालयांमध्ये क्रिकेटची स्पर्धा होते. होता है. ही महाविद्यालय आहेत शास्त्रार्थ महाविद्यालय, स्वामी वेदांती वेद विद्यापीठ, श्री ब्रह्म वेद विद्यालय और इंटरनेशनल आणि आंतरराष्ट्रीय चंद्रमौली चॅरिटेबल ट्रस्ट. इस टूर्नामेंट के या सामन्यांच्या वेळी संस्कृत भाषेतून सुद्धा धावतं समालोचन केलं जातं. अभी मैंने उस त्या धावत्या समालोचनातला एक छोटासा भाग आता मी तुम्हाला ऐकवला. यही नहीं इतकंच नाही तर या स्पर्धेतील खेळाडू आणि समालोचक पारंपरिक वेशभूषा करतात. जर तुम्हाला ऊर्जा, जोश, थरार या सगळ्या गोष्टी एकाच वेळी अनुभवायच्या असतील तर तुम्हाला या सामन्यांचं समालोचन ऐकलं पाहिजे. टीव्ही येण्यापूर्वी समालोचनाच्या माध्यमातूनच देशातल्या लोकांना क्रिकेट आणि हॉकी सारख्या खेळाचा थरार अनुभवायला मिळायचा. जैसे खेलों का रोमांच, टेनिस आणि फुटबॉलच्या सामन्यांचं समालोचन सुद्धा उत्तम प्रकारे सादर केलं जातं. फुटबॉल मैचों की कमेंट्री भी बहुत अच्छी आपण हे पाहिलंय की जाती है. की ज्या खेळांचं समालोचन उत्तम प्रकारे केलं जातं कमेंट्री त्या खेळांचा प्रचार प्रसार प्रचार प्रसार खूप वेगानं होतो. होता है. आपल्याकडे अनेक भारतीय खेळ आहेत बहुत से ज्यांच्यासाठी समालोचन केलं जात नाही. कमेंट्री यामुळे हे खेळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मेरे मन में माझ्या मनात असा विचार आला की वेगवेगळे खेळ आणि विशेषतः भारतीय क्रीडा प्रकारांचं समालोचन जास्तीत जास्त भाषांमध्ये व्हावं यासाठी आपण प्रोत्साहन का देऊ नये. प्रोत्साहित करने के बारे में जरूर सोचें. क्रीडा मंत्रालय आणि खासगी संस्थेच्या सहकार्यांना प्राइवेट संस्था याबद्दल नक्कीच विचार करण्याचं सोचने का मी आवाहन करतो. मेरे प्यारे युवा माझ्या प्रिय मित्रांनो, आने वाले आगामी काही महिने तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे महिने आहेत. अधिकतर युवा अनेकांच्या परीक्षा असतील. एग्जाम्स परीक्षाएं हो तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे ना, याद है ना. तुम्हाला वॉरियर म्हणजे योद्धा बनायचं आहे. वरियर म्हणजे चिंता करणारे नाही. देने जाना आपल्याला हसत हसत परीक्षेला जायचंय आणि हसत हसत परत यायचं आहे.
किसी और से आपल्याला दुसऱ्या कुणाशी नाही तर स्वतःशीच स्पर्धा करायची आहे. पर्याप्त तसंच पुरेशी झोप घ्यायची आहे आणि वेळेचं योग्य नियोजन सुद्धा करायचं आहे. खेलना भी नहीं छोड़, खेळणं देखील थांबवायचं नाहीये, क्योंकि कारण जे खेळतात तेच खुलतात. रिवीजन उजळणीच्या सुधारित आणि स्मार्ट पद्धती अवलंबल्या पाहिजेत. यानी कुल म्हणजे एकूणच काय तर या परीक्षांमध्ये तुम्हाला तुमची सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. आप सोच रहे होंगे हे सर्व कसं होईल याबाबत तुम्ही नक्कीच विचार करत असाल. मिलकर ये आपण सगळ्यांनी एकत्र मिळून यावर विचार करूया. तरह दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण सब करेंगे परीक्षा पे चर्चा करणार आहोत. चर्चा. मार्च महिन्यात होणाऱ्या या परीक्षा पे चर्चा आधी तुम्हा सर्व परीक्षा योद्धा, पालक आणि शिक्षक पेरेंट्स यांना मी विनंती करतो टीचर से की तुम्ही तुमचे अनुभव आणि सूचना मला कळवा. टिप्स जरूर शेयर करें. आपण माय गोव्हवर हे सामायिक करू शकता. नरेंद्र तुम्ही नरेंद्र मोदी ॲपवर सामायिक करू शकता. इस बार की यावेळी पे चर्चा तरुण विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांना देखील यावेळच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. कैसे प्राइज सहभाग कसा घ्यायचा, बक्षीस कसं जिंकता येईल, माझ्याशी चर्चा करण्याची संधी कशी मिळवायची या संबंधी सर्व माहिती आपल्याला माय गोव या संकेतस्थळावर मिळेल. अब तक आतापर्यंत 1 लाखाहून जास्त विद्यार्थी, करीब सुमारे 40,000 पालक आणि सुमारे 10,000 शिक्षक सहभागी झाले आहेत. भाग ले चुके हैं. तुम्हीही भी आजच सहभागी व्हा. पार्टिसिपेट कीजिए. या कोरोनाच्या काळात समय में मी थोडा वेळ काढून समय निकालकर एक्झाम वॉरियर या पुस्तकात काही मंत्र जोडले आहेत. आता पालकांसाठीही यात काही मंत्र जोडले आहेत. इन मंत्रों या मंत्रांशी संबंधित बरेच मनोरंजक उपक्रम नरेंद्र मोदी ॲपवर उपलब्ध आहेत, जे तुमच्यातला परीक्षा योद्धा चेतवतील. मदद करेगी. आप इनको तुम्ही नक्की हे करून पहा. सर्व युवा वर्गाला आगामी परीक्षांसाठी परीक्षाओं के लिए अनेक शुभेच्छा. बहुत बहुत शुभकामनाएं. माझ्या प्रिय देशवासियांनो, मार्च महिना हा आपल्या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना सुद्धा आहे. होता है. इसलिए म्हणूनच तुमच्यातले अनेक जण बहुत से लोगों के लिए खूप व्यग्र सुद्धा असतील. व्यस्तता भी रहेगी. अब आता आपल्या देशातल्या आर्थिक उपक्रमांना वेग आला आहे, हो रही है त्यामुळे आपले व्यापारी आणि उद्योजक सुद्धा खूपच व्यग्र असतील. बहुत बढ़ रही है. इन या सर्व कामांमध्ये आपल्याला कोरोना प्रतिबंधक सावधगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आप सब तुम्ही सर्व निरोगी असाल, खुश आनंदी असाल, कर्तव्याच्या मार्गावर ठाम राहाल, तो देश तेव्हाच देश वेगाने पुढे मार्गक्रमण करत राहील. सभी को तुम्हाला सर्वांना के अग्रिम सण उत्सवाच्या शुभेच्छा. साथ साथ कोरोना संदर्भातल्या नियमांचं पालन करण्यात जो भी कोणत्याही प्रकारचा पालन करना है हलगर्जीपणा उसमें करू नका. कोई ढिलाई नहीं. सर्व नियम पाळा. बहुत बहुत धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.